नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी माझ्या घरची नागपंचमीची पूजा दाखवत आहे. थोडक्यामध्ये दाखवत आहे. तर बघा, अशा पद्धतीने ज्योतीचा फोटो ठेवला आणि त्याच्यापुढं पाट ठेवलेला आहे. आणि आता ह्या पाटांवर आपल्याला 9 नाग काढून घेतलेले आहेत. आता नागपंचमीच्या दिवशी 9 नाग काढले जातात. यामध्ये 2 मोठे नाग काढतात आणि 7 छोटे नाग काढले जातात आमच्याकडे. तर अशा पद्धतीने ही पाटावर रांगोळी काढली जाते नागांची. आणि नंतर या नागांची पूजा केली जाते. आता या 9 नाग असतात. त्या 9 नागापैकी 2 मोठे असतात आणि छोटं त्याचे 7 पिल्लं या पाटांवर दाखवलेले आहेत. बघा, मोठ्या नागांची 7 पिल्लं. आणि आता याची मी पूजा करून घेतलेली आहे. आणि पूजा झाल्यानंतर याला दूध आणि दुधामध्ये साखर टाकलेली आहे. दूध, साखर आणि लाह्यांचा नैवेद्य आपण दाखवलेला आहे. बघा, तर अशा पद्धतीने ही पूजा केली जाते. आणि आता जो पाठीमागं आपण नागाचा फोटो लावलेला आहे, त्या नागाच्या फोटोला वस्त्रमाळा घातल्या जातात आणि या नागाची फक्त पूजा केली जाते. आता या नागांना आपण फुलं वाहिलेले आहेत आणि नैवेद्य दाखवलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही नागपंचमीची पूजा कशी वाटली? अगदी साध्या पद्धतीने आणि असे पूजा याची केली जाते. आणि आता याची पूजा करून आरती केली जाते आणि नंतर त्याला नैवेद्य दाखवलं जातं. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर कहाणी वाचून या नागपंचमीच्या पूजेची सांगता केली जाते. तर बघा, अशा पद्धतीने ही नागपंचमीची पूजा आमच्याकडे केली जाते. आणि या पूजेला आता आपण लाह्याचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि नंतर आपण याला दिंड आणि वाटली डाळ अशा प्रकारचा नैवेद्य या नागांना आपण दाखवणार आहोत. आता या ठिकाणी पुरणाचे दिंड केले जातात आणि आजच्या दिवशी तवा ठेवत नाही, त्याच्यामुळं हे उकडीचे दिंडच खाल्ले जातात. आणि आपण जी डाळ, वाटली डाळ आणि उकडीची दिंड खाण्याची प्रथा आहे, त्यामुळे तवा ठेवत नाही. आपण चाळणीवर हे दिंड उकडून घेतो आणि याचा नैवेद्य नागांना पण दाखवला जातो आणि तोच नैवेद्य आपण खायचा असतो. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही नागपंचमीची पूजा कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन. तर बघा मैत्रिणी, तुम्हाला माझी ही पूजा आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा.